कंत्राटदारांचं आंदोलन सध्या नाशिकमध्ये आहे आणि काहीसे संतप्त झालेले आहेत कंत्राटदार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर त्यांचं आंदोलन सुरू आहे। शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून या कंत्राटदारांनी निषेध व्यक्त केलेला आहे। राज्यभरातील सरकारी कंत्राटदारांचं त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। आपण नाशिक जिल्ह्यातील हे सर्व कंत्राटदार बघत आहोत। सार्वजनिक विभागाच्या कार्यालयामध्ये हे सर्वत्र दाखल झालेले आहेत। सरकारची प्रतिकात्मक त्यांनी अंत्ययात्रा काढलेली आहे आणि आता सरकारच्या दारामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारामध्ये ते येऊन बसलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणा दिल्या जात आहेत। त्यांच्या जे काम केलेलं आहे कामाचा मोबदला मिळाला पाहिजे ही त्यांची प्रामुख्याने मागणी। सरकारच्या दारात आम्हाला फक्त आमच्या हक्काचे पैसे मिळायला पाहिजे हीच आमची मागणी आहे। आम्हाला कोणती योजना नको, कोणता निधी नको, फक्त आम्हाला हक्काचे पैसे पाहिजे हीच मागणी म्हणून आम्ही दारात आलेलो आहोत आणि वर्षानुवर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत, तरी पण आम्हाला कोणी दाद दिलेली नाहीये। पुढची भूमिका आझाद मैदानावर सहकुटुंब आमरण उपोषण करणार आणि सगळे मजूर आमच्या बरोबर राहतील। आझाद मैदानावर सरकारला पलटी भुई थोडी करू आम्ही। सरकारकडे या आधी मागणी केलेली होती, त्यावेळेस तुम्हाला काय सरकारकडनं काय प्रतिसाद मिळाला? नाही, सरकार यावेळेस वेळोवेळी मागणी केलेली आहे, पण सरकारकडनं फक्त आश्वासन सोडून काहीच मिळालेलं नाहीये आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे थकीत असल्यामुळे हा आक्रोश मोर्चा करण्याची आमची तयारी झालेली आहे। आज हे आंदोलन इथे केलेलं आहे, तुम्हाला आज हे आंदोलन केलेलं आहे, राज्यातले मंत्री आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी काय काय संवाद झालाय? याच्यापूर्वी आम्ही बिल्डर असोसिएशन मुंबई सेंटर महाराष्ट्रातर्फे हायकोर्टामध्ये याचिका पण दाखल केलेली आहे आणि वेळोवेळी संबंधित मंत्री संबंधित त्यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे आणि हे फक्त नाशिकमध्ये नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे संबंधित मंत्र्यांना आमचे पथकं जाऊन भेटलेले आहेत, पण आम्हाला फक्त आश्वासन देण्यात आलं, पैसे मिळालेले नाहीत। केवळ आश्वासनं दिली जात आहेत, आश्वासनाच्या पलीकडे कुठलंही ठोस पावलं उचलली जात नाहीये। त्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी आक्रोश करण्याचा निर्णय घेतलेला होता। 3 दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू होतं, त्याची कुठलीही दखल घेतली नाही आणि आज अखेर अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। तर नाशिकमधील ही काही दृश्य आहेत। सध्या कंत्राटदारांचं आंदोलन सुरू आहे। शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून हे कंत्राटदार निषेध करतात। आपला मोबदला सरकारने वेळेत दिलेला नाही याचा संताप म्हणून PWD विभागाच्या कार्यालयावर कंत्राटदारांनी आंदोलन केलेलं आहे।